अरे नाहीये नो दादा, आम्ही चेक केलं. आम्ही चेक केलं. गाड बॅट्समन कोण आहे? सचिनजी आणि जीवन मेहरा. जीवन मेहरा जी, विनय मेहरा, जीवन मेहराले. जीवन चला अंपायर सामना स्टार्ट करायचा आहे. जीवन जी, अगर आप कहाँ भी हो तो कॉम बॉक्स में आइए. मिल गया फोन. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज रोहित जगताप. एक उत्कृष्ट अशी बॉलिंग ऍक्शन. जेव्हा हे बॉलिंग टाकण्यासाठी येत आहेत तेव्हा तेव्हा मला विजय पावलेची इथे आठवण होते. सर विजय पावले यांची आठवण करून देत आहेत. खूप छान अशी ऍक्शन आहे. हो 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 हो, पहिलाच यॉर्क लाईनचा चेंडू जागते रहाचा आदेश असा देत आहेत ते. रोहित जगताप. स्ट्राईकला आहे तो फलंदाज सचिनजी आणि नॉन स्ट्राईकला ते अंकित तिवारी. दोन्हीचे आहेत 11-12 प्लेयर. कोण आहे? म्हणून मी एक बॉल नंतर मी बोललो. ये खेली नहीं ये पेस को ये बैट्समैन अभी अंकित है निजाम बुझकर उन्होंने दी आ गया क्या कौन सा कोई किसी ने नहीं दिया है. किसी ने भी नहीं दिया ना. दिया 2 टीम का और किस टीम का बाकी है? जहाँ 14 से लेना स्टार्ट कर देते. और नहीं कोई बोल 3 बॉल 1 रन. LBW विकेट. हेलो चेक. हेलो चेक. हेलो डिवाइन प्रीमियर लीग. हेलो चेक. नहीं इसके बाद और एक मैच लीग का तो उसका कुछ मीनिंग ही नहीं है. तो उनको बोलेंगे 2 ओवर का खेलो. अरदास करेंगे और क्या. नहीं तो फिर कमिटी डिसीजन विल बी लास्ट. गौतम पाटिल येत आहेत बॅटिंग साठी. गौतम पाटिल यहाँ पर ऑन स्ट्राइक खेलेंगे इस बार. तर दोघांना चान्स आहे म्हणजे तुम्हाला चान्स आहे असं. ओहो खोद कर निकालने का प्रयास. इस गेंद को यॉर्कर तरीके की गेंद एज लगकर पीछे जाते हुए 1 रन यहाँ पर प्राप्त होगी. मॅच हरले तर तुमच्या खाली येतील. आणि आता यांची मॅच कोणाबरोबर चालू आहे? सरकार बरोबर. काय फरक नाही त्यांना हरले तरी. असं पण होऊ शकतं. ओहो यॉर्कर आणखीन एक आणि हा यॉर्कर देऊन जाईल सचिन झेंडेची विकेट. बिग ब्लो फॉर टीम सरकार 11. डीजे
येतोय राहुल बांगर जसा आला तसा बाउंड्रीची खैरात. पहिल्या चेंडूवरती 4 धावा डीजे. थँक्यू डीजे. हाताला लागून गेलेला बॉल आहे. पहिल्या ओव्हरचं लागून चाललाय बॉल तो. हाताला नाही त्याने बॅट वरती घेतली अशी. ते सांगतो आता कमरेच्या वरती बॅट घेतली तुम्ही. बघ बंधन. अरे हाताला लागून गेलेला हाताला बॉल नाही लागला रे त्याच्या वेळेला विचारलं मी. अरे वरच्या बॅटच्या कोपऱ्याला लागला होता. हाताला कसा लागेल मग बॉल इकडे कसा जाईल. हे बघ त्याचा शॉट बघ काय अटेम्प्ट आहे त्याचा. हे बघ वाकला रे बघ एवढा. त्याची बॉल बॉल बघ कुठे गेला बघ. आणि तो दर्शन. गेला असता ना, तो डंपाच्या वरून गेला असता आमचा. कॅच सुटला. थँक्यू थँक्यू. आला लेदर रे आता झोपायचं नाही. पॅनल्टी दिली बेंच. तुम्ही घरी तुम्हाला एवढं घुसवलं मी आता. सिंगलने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल तो 7 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होता 6 या आकड्यावरती. दुसरी ओव्हर चालू होती आणि पहिल्या चेंडूवरती केवळ येते ती सिंगल. धीरज उपाध्याय राईट आर्म राउंड द विकेटने. ओहो यॉर्कर हेलिकॉप्टर शॉट आणि हेलिकॉप्टर उडतोय आणि जातोय 4 रनसाठी. डीजे जातोय चौकारासाठी 4 रन. डीजे फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार होते हुए धीरज उपाध्याय राइट आर्म राउंड द विकेट से. और ये एक तेज तरार गेंद स्टंप्स के सामने पाए गए. राहुल बांगर आपको वापस आना पड़ेगा पवेलियन की ओर. डीजे ठोक. त्यांना मागच्या वर्षी पण होत आहे ना. संदेश नरपंडी आहे ज्या टीम मध्ये जात. सत्यम वरर एकदा मी होतो तेव्हा पण तसंच केलेलं. एक मॅच जिंकलो त्याची. प्रवीण झेंडे येत असताना बॅटिंग मार्कवर. ओहो आल्या आल्या कट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहे. मिळेल ती एकच धाव. टीमचा स्कोर आता हलताना दिसतो. जातो तो 16 या आकड्यावरती. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक.
ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 17 या आकड्यावरती. 3 विकेटच्या नुकसानावरती टीम सरकार 11. चला हरी अप बोथ द टीम्स प्लीज. अंपायर्स दर्शन आते हुए गेंदबाजी के लिए. अविनाश ठाकरे को इस बार पीछे भेजते हुए दर्शन. पहिला चेंडू गौतम पाटील यांना टाकलेला. मिळेल ती केवळ एकच धाव. एक चेंडू 18 रन्स. पुन्हा एकदा दर्शन राईट आर्म राऊंड द विकेटने. प्रवीण झेंडे यांनी तलवार तर चालवली होती. चेंडू जातोय हवेमध्ये उंच. दर्शन खाली येतोय आणि विकेट होईल पासून डीजे. ने गरम करायचं जरा मनावरती घेतलेलं दिसतंय. निलेश निंबाळकर जी, सचिन जी ना जरा दिसा तुम्ही प्लीज. सचिन जी उधर लेफ्ट बोलत आहेत. न्यू बॅट्समन इन. कोण आहे रे? विघ्नेश पवार. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे हा विघ्नेश. त्याच्या समोर तेवढाच दर्जेदार गोलंदाज दर्शन केलकर. पुल करने का प्रयास. हो प्रथमेश यांनी ही झेल ड्रॉप केली आहे. डावखुऱ्या हाताचा बॅट्समन होता आणि त्याची पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 19 आकड्यावरती. रुहानी 11 खूप चांगली गोलंदाजी करते. सरकार 11 ची गाडी सुद्धा हळूहळू पटरीवरती येताना दिसते आपल्याला. ओहो, गाडी जरा वेगाने आणण्याचा प्रयत्न जर केला होता पण प्रयत्न फसतो आणि येतोय तो डॉट बॉल. 4 बॉल 19 रन. स्लोवर वनचा प्रयोग केला होता. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रोटेक्शन होता तिथे. तिथे मिळेल एकच रन. दुसऱ्या रन साठी येस नो. आणि शेवटी परत यावं लागेल विघ्नेशला. गेल्या पावली परत येताना दिसला विघ्नेश. होतं विकेटचं पटकन. डीजे
न्यू मॅन इन. सुहास जरा धावत जा, वॉर्मअप पण होईल. आणखीन एक कॅच उडालाय. 2 फिल्डर खाली येत आहेत. धीरज शेवटी कॉल देऊन कॅच पकडतायत. लाव रे बाबा. मॅन फ्रॉम कसारा. दीपेश शिर्के न्यू मॅन इन. स्ट्राइक वरती गौतम पाटील, नॉन स्ट्राइकला दीपेश शिर्के. या बॅट्समनने ॲज अ ओपनर या डिवाइन प्रीमियर लीग सीझन 5 ची सुरुवात केली आणि आता 7व्या नंबरवरती येतोय. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयास, रनच नाही धावले. मला वाटतं गौतमजींचा धावण्याचा मन नाही करत आहे म्हणून परत पाठवलं दीपेश यांना. ठीक आहे, 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजाल मारते बघूया टीम. सरकार 11. ओहो, उचलून मारलाय. चेंडू जातोय षटकारासाठी. डीजे ओहो, पण पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. हळूवार पद्धतीचा हा चेंडू, स्लोअर वनचा उपयोग केला गेला. येईल तो डॉट बॉल. ओहो, चहा आलेला आहे. थंड्या थंड्या रात्रीत गरम गरम चाय. ओहो, गौतम पाटील सिंगल डबल धावतच नाहीयेत आणि का नाही धावत आहेत ते दाखवून देत आहेत आपल्याला. षटकार. चार चेंडू 32 धावा. आता सरकार 11 जातोय थोडा फायटिंग स्कोर कडे. पहिले वाटत होते कुठेतरी गाडी हळूहळू धावतीये, पण आता डबल इंजिन लावून गाडी धावताना दिसतीये. टीम सरकार 11.
अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्ती, विश्वासाची कमी. एक्स्ट्रा एफर्ट टाकले. बाउन्सरचा प्रयत्न, एक धावताय, दुसरीसाठी दीपेश पण जातोय, तिसरी होणार का? ओ हो. इनिंगची होती समाप्ती. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 34 या आकड्यावरती. 35 धावांचं पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम रुहानी 11. डीजे चला टीम सरकार 11 जायचंय आपण फिल्डिंग साठी. अरे एवढ्या रात्री चहा देतो वरून गुड्डे बिस्किट पण द्या. तुला वाटत असेल अरे टेंशन क्या मेरा मैच है सुबह 10 बजे. हम लोग इधर है, ग्रामीण का मैच है मेरा. सतरंगीला एंट्री होते आमची. दुसरा राऊंड आहे. फायनल डे वरच्या ऍडजस्टमेंट पण नाही. मी सांगितलेलं अरे चौथा राऊंड घ्या. बोलता आता दिवस बदलायला लागेल तुमच्यासाठी. बोलते आखे दिवस फिरवायला लागेल ना, उलटा करायला लागेल. दुसरा राऊंड आहे. पहिली केलवायला लागेल, त्यानंतर तिसरा चौथा केलवायला लागेल, मग दुसरा होईल. जास्ती येतो नहीं कैप्टन उधर कैप्टन है ना, है किधर तो. चला प्रथमेश शेलार आणि त्याच्यासोबत स्वतः संघ मालक जाताना दिसतोय रोहित गुप्ता. प्रथमेश स्ट्राइक ला गेला. प्रथमेश आउट हो गया ना, ये लोग का मैच फंसेगा अभी भी. गुप्ता अरे मी पूर्ण नाव घेतलं रे. ये पियुष फोटो नाही काढले रे. काढूया ना भाई. हम लोग को गरम गरम ये लगता है अपना. स्कोररला चाय ना.
चला अंपायर्स मैच स्टार्ट करेंगे, मैच जल्दी से जल्दी। राहुल वांगर पहिला ओव्हर घेऊन येत असताना पहिला षटक हाताळताना दिसतो राहुल बांगर, आयकॉन आहे या टीमचा। पहिला चेंडू उडवून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर गोल गोल फिरत होता त्यावरच कळालं होतं कॅच होणार नाहीये आणि ही कॅच मागात पडू शकते, ही गोष्ट सरकार 11 ला देखील माहिती आहे। आहा पुन्हा एकदा फॉलिंग स्लिप मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय। प्रथमेश शेलार या बॅट्समनने देखील इम्प्रेस केलंय पूर्ण टुर्नामेंट मध्ये, थ्रू आउट द टुर्नामेंट खूप सुंदर बॅटिंग करताना दिसलाय। 2 चेंडू 3 या धावसंख्येवरती जाऊन स्कोर पोहोचतोय। ये 22 का दिया क्या दिया? ओहो रोहित गुप्ता ओनर ऑफ द टीम, आणि 1 धाव अजून ऍड होईल, टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 3 चेंडू 4 या आकड्यावरती। यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि डॉट बॉल। रात्रीच्या सत्रामध्ये जर प्रेक्षकांना जाग ठेवायचं असेल तर एक क्लोज मॅच होणं आवश्यक आहे, एक इंटरेस्टिंग मॅच होणं आवश्यक आहे, आणि त्याच मॅचच्या वेट करत असताना सर्व प्रेक्षक ही मॅच तशी होईल का? ओहो लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता पण मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि झालेली आहे ती चोरी, म्हणजे विकेट आता परत येताना दिसेल। डीजे शेवटचा चेंडू शिल्लक। ओहो कॅच साठी ट्राय तर भरपूर केलं होतं। रुहान स्ट्रायकर्स आणि एस ए मास्टर दोन्ही संघांचे संघनायक यायचं आपण टॉस साठी। आनंद बोराडे आणि रुपेश पवार, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती। रुपेश आपल्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर लवकरात लवकर या, नाहीतर पेनल्टी।
गौतम पाटील येतोय गोलंदाजीसाठी. आणि आता हवा देखील चालू झालेली आहे. बॅट्समन या गोष्टीची संधी उचलू शकतात. लेगला फिरवण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे. फंबल होतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतंय आणि रनआउटची संधी होती. बॅकअप नसल्या कारणाने हिट करू शकले नाहीयेत. मिळतील या 2 धावा. 2 धाव्यांनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लेगला मारलाय. आता फिल्डर खाली येतोय. चूक होणार नाहीये. दीपू होता तिथे आणि दीपू कडून चूक होणं फिल्डिंग मध्ये. गोल्डी आहे ना, गोल्डी गोल्डी काळोखात दिसत नाही. तू इकडे ये, उजेडात बस जरा. उजेडात बस. रोहित जगताप चांगली बॅटिंग करत होता, पण एक शॉट चुकीचा खेळला आणि परत यावं लागलं त्याला. अठ्ठावीस 16 चेंडू 28 ची आवश्यकता. दर्शन केळकर ऑन स्ट्राइक. ओ कव्हर्स फाडतोय आणि त्याच दिशेला हवा देखील चालू आहे. कव्हर्सच्या वरून जातील आणि मिळतील 6 धावा. डीजे बॅटीला लागला तसाच बॉलचा जो जोर होता तो हवेच्या दिशेने आणि डायरेक्ट जाऊन आदळला तो जाळीवर आणि भेटला तो षटकार. या षटकाराने धावसंख्येत झाली ती वाढ. धावसंख्या झाली ती 13. शॉर्ट पिच चेंडू. आता क्रिकेट विथ द ब्रेन खेळलं जातंय. दीपेश तिथे आहे. होतीये चूक. फंबल होतोय थोडा दीपेश यांचा आणि 1चं रूपांतर 2 मध्ये आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 15 या आकड्यावरती. 14 चेंडू 20 ची आवश्यकता. समोर गौतम पाटील बॅटिंग करताना दिसतोय. दर्शन केळकर. आता तुम्ही फायनलला घ्या. गौतम पाटील. हो पुल पॉवरफुल सक्सेसफुल होतोय का पाहायचं आहे. फिल्डर आहे. 2 धावा वाचवल्यात. एक्सलंट पीस ऑफ फिल्डिंग. रात्रीच्या वेळेमध्ये फार सुंदर फिल्डिंग होतीये डीप मध्ये. त्या फिल्डर साठी देखील टाळ्या व्हायला हव्यात. दर्शन प्रयत्न करतोय त्यांच्या टीमला जिंकून देण्यासाठी. 18 धावसंख्येची आवश्यकता. 13 चेंडू 18 रन्स. गौतम पाटील यांचा शेवटचा बॉल निर्णायक असू शकतो या मॅच मध्ये आणि कशा प्रकारे तो बॉल टाकला जातोय, कशा प्रकारे बॉल डिलिव्हर होतोय पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर दर्शन. यॉर्कर बॉल. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. धावतोय, चेस करतोय, अडवतोय. राहुल बांगरे म्हणजे चूक होणार नाहीये. 2 धावा धावल्या. 3ऱ्यासाठी जातोय आणि 3री धावेचा प्रयत्न करत असताना 3री धाव देखील पूर्ण होतीये का अंपायर? तर हो पूर्ण होतीये. नॉट आउटचा डिसिजन अंपायरचा. ओव्हरची होतीये समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 20 रन. 2 ओव्हर 15 रनची आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. 12 चेंडू 15 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते.
सुहास हजारे हा देखील दर्जेदार गोलंदाज आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. धाव धावत नाहीये. स्वतःवरती कॉन्फिडन्स. हो हो वेगवान 30 थरार बॉल. 2 चेंडू आतापर्यंत टाकले. दोन्ही चेंडूवरती एकही धाव घेऊन दिली नाहीये सुहासने. रात्रीच्या सत्रामध्ये होताना धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुहास हजारेची. ओ फुलटॉस बॉल होता. हवेमध्ये आहे. झेलची शक्यता नाकारता येत नव्हती पण झेल ड्रॉप होतोय. अशा क्रुशल वेळेला झेल ड्रॉप होणं. फिल्डरच्या लागलंय का? प्रलोभ पाटील आपला वेग बरोबर घेऊन स्टेजच्या जवळ यायचं आपण. वेग पाहिजे ना तुला? प्रलोभ पाटील असाल तर या. तुमची मॅच आहे नेक्स्ट. क्रुशियल टाइम वर कॅच ड्रॉप झाला आणि त्या कॅच ड्रॉप झाल्या कारणाने स्ट्राइक चेंज झाली. तो विकेट घेऊ शकले नाहीयेत आणि त्या कारणास तो मिळतोय या 4 रन्स. डीजे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. जोराने धावतोय तो देखील. दोन्ही बॅट्समन देखील तेवढ्या जोर लावून धावतोय. 2 रन कंप्लीट करत असताना 7 चेंडू 7 ची आवश्यकता. शेवटचा बॉल जर डॉट आला तर 6 चेंडू 7. शेवटच्या बॉलवर जर चौकार आला तर 6 चेंडू 3. शेवटच्या बॉलवर षटकार आला तर 6 चेंडू 1 ची आवश्यकता असेल. पाहूया काय होतंय या बॉलवरती. ओ यॉर्कर पद्धतीचे चेंडू. सिंगलच मिळेल या बॉलवरती. दुसऱ्या रन साठी जाणारच नाहीयेत दोन्ही बॅट्समन. ओव्हरची होतीये समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 29 या आकड्यावरती. सहा चेंडू 6 ची आवश्यकता. ठीक आहे जावा जावा लवकर जावा.
सहा चेंडू 6ची आवश्यकता. मुंबईचा बॅट्समन त्याच्या समोर येतोय पुण्याचा बॉलर. मुंबई पुणे मुंबई. ओहो हो, पुण्याचा बॉलर विकेट घेऊन जातोय मुंबईच्या बॅट्समनची. डीजे उपाध्याय संघाचा तारणहार येतोय आता बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू 6ची आवश्यकता. प्रेशर सिच्युएशन दोन्ही बाजूला आहे कारण पहिल्याच चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय प्रवीण यांना. 5 चेंडू 6ची आवश्यकता. सचिन झेंडे कीपर, प्रवीण झेंडे बॉलर. बॅटिंग साठी येतोय धीरज उपाध्याय. डीप मध्ये कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग खेळाडू. 5 चेंडू 6 रनची आवश्यकता. ओहो, फ्लिक करतायत धीरज. क्रिकेट विथ द ब्रेन. आणि रात्रीच्या वेळेमध्ये होती चोरी 2 धावांची. 4 चेंडू 4ची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. आणखीन एक जर विकेट आले तर दबाव वाढू शकतो टीम रुहानी 11 वर. परंतु कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये महत्त्व दिला जात नाही. एज लागतीये. मागे फिल्डिंग चांगली होतीये. 1चं रूपांतर पुन्हा 2 मध्ये होतंय का? हो, होतंय. आणि आता 3 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती जेव्हा विकेट आली काहीतरी वाटलं होतं की रोखेल की काय या धावा, पण तसं होताना दिसत नाहीये. धीरज यांनी आल्याला 2 डबल चोरलेले आहेत. नाका खालून रन चोरलेले आहेत. रात्रीच्या प्रहारात चोरी केलेली आहे. चला स्पीडअप करा. 3 चेंडू 2ची आवश्यकता. गाड्या सोडायच्यात लवकरात लवकर. चला गॅप मधून बॉल जाईल कार्पेटच्या साहाय्याने. 4 रन साठी डीजे. तुमची फलंदाजी आहे ना रोहन सायकर, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. अरे यार नको नको जावा. अरे तुम्ही यार मॅच झाली की घरी जाल.